सिंधुदुर्गाच्या या भागात मी अजिंक्य जाधव तुमच्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, सध्या होळीचे सण चालू आहे आणि होळीचा माहोल सगळीकडे आहे. पण सिंधुदुर्गातल्या एका गावात मात्र होळी अगदी वेगळ्या पद्धतीने राबवली जाते. मित्रांनो, या पद्धतीची सोंगे या सिंधुदुर्गातल्या नेरूळ गावात नाचवली जातात आणि त्यांच्यावरून शबय वाजवतात. मित्रांनो, खरं सांगायचं तर हा एक पारंपरिक पद्धतीने चालू असलेली ही प्रथा आजही या गावात चालू आहे आणि ती तितक्याच अभिमानाने राबवली जाते. हा, थोडेफार त्याला आधुनिकीकरणाचे जोड लागलेले आहे, पण आजही ही अशी सोंगे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम भरवतात आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या अनेक लोकांचं मनोरंजन करतात. मित्रांनो, चला तर मग आज ही आगळी वेगळी होळी अनुभवूया. माझ्यासोबत मॅसेंजरच्या या भागात मी तुमचं स्वागत करतोय. मंडळी, नेरूरमधील मांड उत्सव हा होळीचं एक वेगळं रूप आपणाला दाखवतो. लेझिमच्या तालावर अभंग, गवळण यांच्या ठेक्यावर विविध सोंगाडे रंगून शिमगोत्सवाचा खेळ मांडून त्यातून धार्मिकता जपून आलेल्या रसिकांचे मनोरंजन करणारा नेरूर सायाच्या टेंब येथील मांड उत्सव प्रसिद्ध आहे. होळी सणाच्या तिसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळेत पौराणिक कथांवर लोकांच्या मनोरंजनासाठी ट्रिक सीन किंवा चलचित्रे युक्त विविध देखावे इथे सादर केले जातात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे उभारली जाणारी ही सगळे देखावे, ही सगळी चलचित्रे या गावातील कलाकारच आपल्या हातांनी बनवत असतात आणि हे त्यांचं संपूर्ण काम खरंच कौतुकास्पद आहे. मित्रांनो, या शिमगोत्सवातील खरी मजा आहे या नेरूळ गावातील मांड उत्सवात. मांड उत्सवात जे काही चलचित्र केली जातात ती इथल्याच कलाकारांनी आपल्या हातांनी बनवलेली असतात. तर मी म्हणतोय थेट आपण पाहूया हा मांड उत्सव. मग आजचा कार्यक्रम आवडलाय का? नाही, एपिसोड आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा.